नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस या निमित्त प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना खरं तर या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व विकासाशी निगडित विषयांवर बोलावं, आपल्या करिअरच्या संदर्भाने काही विषयांची मांडणी करावी आणि एकूणच भविष्याची बांधणी करत असताना या श्रम संस्कार शिबिराची आपल्या जीवनातली जी काही प्रस्तुतता आहे, उपयुक्तता आहे, ती कशा पद्धतीने आपण सामावून घेतली पाहिजे अशी एक अपेक्षा असते। परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या श्रम संस्कार शिबिराची सुरुवात करतो आहोत। त्यामुळे बाबासाहेबांचा आपल्या जीवनामधील जो काही संवाद होणं आवश्यक आहे तो या निमित्तानं आपल्याशी करणं मला गरजेचं वाटतं आणि म्हणून मी आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे तो साधारणतः विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाची मांडणी मी आपल्यासमोर करेल। म्हणजे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये ज्या ध्येय उद्दिष्टांना घेऊन प्रवास केला आणि अखंड भारतामध्येच नव्हे तर सबंध जगामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून स्वतःच एक स्थान निर्माण केलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये थोडं का होईना पुढे जाऊ शकतो का याचा एक विचार जरी आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये डोकावला तरी सुद्धा या श्रम संस्कार शिबिराचं साफल्य आमच्या पदरी पडलं असं आम्हाला वाटेल। आणि म्हणून मित्रहो, विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाची मांडणी साधारणतः 2-3 टप्प्यामध्ये मी आपल्यासमोर करेल। प्रथमतः विद्यार्थी बाबासाहेब हा विषय आपण का समजून घेण्याची गरज आहे या घटकाची 2-3 बाजूने आपण मांडणी करूया। त्यानंतर विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्व आपल्या जीवनामध्ये रुजवली त्याच्यातील कुठल्या तत्वांना किमान आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे अशा एक 5-6 घटकांना आपण प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करूया आणि मग आपण आपल्या उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी, या ध्येयाने जाण्यासाठी कुठल्या मार्गाचा आणि तंत्राचा अवलंब करू शकतो आणि का करावा याची एक साधक बाधक चर्चा आपण करूया। मित्रहो, या विषयाची प्रस्तुतता आपल्या समोर प्रस्तुत करण्याच्या प्रारंभीच मला हे परत सांगणं गरजेचं वाटतं की माझा जन्म अशा कुटुंबामध्ये झाला की ज्या कुटुंबाने कधी शाळेचं दार बघितलेलं नव्हतं। माझ्या नातेवाईकांमध्ये कोणी कधी कॉलेज किंवा महाविद्यालयीन जीवन अनुभवलेलं नव्हतं, परंतु माझ्या आजीनं मला शाळेमध्ये बोर्ड धरून बसवताना 1-2 शब्दांचं वाक्य उच्चारलं होतं, बाळा बाबासाहेबांसारखं शिक। बाळा बाबासाहेबांसारखं शिक या 2 शब्दांची वाक्याची प्रेरणा घेऊन मी माझा जीवन प्रवास केला आणि एक झोपडपट्टीतला भगवान आज तुमच्या पुढे डॉक्टर भगवान लोखंडे म्हणून उभा आहे। 3री-4थीला असताना मला असं वाटायचं की बाबासाहेबांना जसं डॉक्टर म्हणतात तसं आपल्याला सुद्धा डॉक्टर म्हणावं। ते स्वप्न उराशी घेऊन न कळत्या वयामध्ये वहीवर स्वतःच्या पुढे डॉ लावत होतो आणि ते स्वप्न आज मागच्या 10 वर्षापासून मी पूर्ण केलेलं आपल्याला दिसतं। आणि म्हणून ही प्रेरणा मला जी मिळाली, ही प्रेरणा काही मला एकट्यालाच मिळालेली नाही आहे। या देशातल्या, या जगातल्या कोट्यावधी वंचित समूहांना जे वेगवेगळ्या दारिद्र्याच्या, हलापेष्टांच्या अनुभवांनी ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी एकच प्रेरणा मिळते आणि ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून ही शिक्षणाची प्रेरणा आपण जर घेतली तर जीवनातल्या कुठल्याही प्रश्नांना, कुठल्याही समस्यांना आपण सहजपणे मात देऊ शकतो याची एक जाणीव आपल्यामध्ये या निमित्तानं निर्माण व्हावी, हा या माझ्या विषय प्रस्तुततेमागचा पहिला हेतू आहे। मित्र, हा विषय मांडत असताना दुसरा एक पैलू आपल्या समोर प्रस्तुत करणं मला गरजेचं वाटतं की आपल्या जीवनामध्ये 2 प्रकारचे वारसे असतात। एक असतो जैविक स्वरूपाचा वारसा, आपले आजोबा, आपले पंजोबा, आपले वडील, आपले भाऊ यांच्या दृष्टीनं असणारं देणं, यांच्या दृष्टीनं असणारं घेणं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं
काम करत असतो, त्या दृष्टीने ती कर्तव्य पार पाडत असतो. परंतु यापेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुसरा एक महत्वाचा वारसा असतो आणि तो असतो माणूसपणाचा वारसा, तो असतो वैचारिक वारसा. आणि म्हणून हे आज जे जग आहे, आजची जी काही मानवी सृष्टी आहे, आजचा जो काही हा मानवी समाज आहे, हा मानवी समाज जो विकसित झाला, आजची मानवाची जी काही विकासाची प्रक्रिया आहे, ही विकासाची प्रक्रिया ज्या झपाट्याने वाढते आहे किंवा आपल्याला दिसते आहे, ती काही एका माणसाच्या बलिदानातून, एका माणसाच्या विचारातून नाही, तर मानवी जीवनाच्या प्रारंभापासून आजपर्यंत या माणूसपणाच्या वारशाला ज्या ज्या लोकांनी प्रतिसाद दिला, हा माणूसपणाचा वारसा जपण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं, तसंच एक आयुष्य, एक जीवन, आपलं संबंध वेचलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात कुठली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म कुठला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रांत कुठला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश कुठला, या भिंती ओलांडून बाबासाहेब नावाचं जे वादळ आहे ते जगामध्ये पसरलेलं दिसतं. आणि म्हणून कोलंबिया असू देत, अमेरिका असू देत, आफ्रिका असू देत, जगामध्ये ज्या ज्या लोकांना गुलामगिरीतून मुक्तता हवी आहे, ज्या ज्या लोकांना दास्यातून मुक्तता हवी आहे, ज्या ज्या समूहांना आपल्याला भविष्याची उभारणी करायची आहे, त्या सर्व समुदायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ही आज तंतोतंत किंवा सातत्यानं निरंतरपणे मिळताना दिसते आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पुढे जात असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा माणूसपणाचा वारसा आपल्याला जपायचा आहे. आणि हा माणूसपणाचा वारसा आपली ही जी पिढी आहे ती कशा पद्धतीनं जपते आहे, आम्ही ज्यावेळी उघड्या डोळ्यांनी बघतो त्यावेळी मात्र मग आपण आपल्या महापुरुषांचा किती अवमान करतो आहोत, किती अपमान करतो आहोत, याची एक जाणीव, याची एक बोचणी मनाला होते. म्हणजे मी माणगावला राहतो, हायवेच्या बाजूला माझं घर आहे. शनिवारी रविवारी ज्यावेळी आम्ही 10-10, 20-20 लाखाच्या बाईक्सवर तरुणाई रायगडकडे जाताना बघतो, रायगडच्या पायथ्याला ती 10-10, 20-20 लाखाच्या बाईक्स आणि बुलेट्स घेऊन जाणारी तरुणाई पुणे आणि मुंबई दोन्ही दिशांनी येते आणि तिथे जाऊन बिअरच्या बाटल्या फोडत नारा काय देते, जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय. म्हणजे रायगडावर जाऊन बिअरच्या बाटल्या फोडत छत्रपती शिवरायांचा जिजाऊंचा जय जयकार करणं, हा जिजाऊंच्या किंवा शिवरायांच्या माणूसपणाच्या वारशाप्रतीची आपली बांधिलकी खऱ्या अर्थानं जपतो आहे का. 14 नोव्हेंबर असेल किंवा 14 ऑक्टोबर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा बाबासाहेबांच्या त्या स्मृतीस्थळांना भेटी देत, डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत, डीजे का थांबवायला लावला म्हणून चाकू दुसऱ्याच्या चापल्याच भीमसैनिकाच्या पोटामध्ये खुपसणारी तरुणाई ही खरंच बाबासाहेबांच्या प्रती आपली बांधिलकी आणि वारसा जपताना दिसते आहे का. आणि म्हणून जी तरुणाई या देशाचं भविष्य आहे, म्हणून जी तरुणाई या देशाचं भवितव्य आहे, त्या तरुणाईला आपल्या महापुरुषांच्या, महामानवांच्या प्रतीची संवेदना खऱ्या अर्थानं व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला सूर्य आपल्या डोक्यावर असतो, परंतु आपण जर पायाकडेच सूर्य शोधत असू तर आपल्याला खऱ्या अर्थानं सूर्य दिसणार नाही. सूर्य आकाशात तळपत असला तरी एखाद दुसरा ढग त्याच्या आड येतो, म्हणून सुद्धा आपल्याला सूर्य कधी दिसत नाही. परंतु याचा अर्थ असा होत नाही की अवकाशामध्ये सूर्य नाही आहे. सूर्य अवकाशामध्ये आहे. छत्रपती शिवरायांचा सूर्य अवकाशामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, राजर्षी शाहूंचा सूर्य अवकाशामध्ये आहे. परंतु तो आपण जर आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितला नाही, तो आपण जर समजून घेतला नाही, तर मग मात्र हा सूर्याचा प्रकाश असताना सुद्धा आपण अंधारात कुठेतरी चाचपडतो आहोत काय, अशी परिस्थिती आपल्या सभोवताल दिसते. आणि परिस्थिती का निर्माण झालेली आहे याचं एक महत्वाचं कारण आहे की शिक्षण, ज्याला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की वाघिणीचं दूध आहे, तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण, ज्याला महात्मा फुलेंनी म्हटलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. ज्या शिक्षणाच्या संदर्भात कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हटलं होतं की तुम्हाला 1 दिवसाची तयारी करायची असेल तर धान्य बाजारातून विकत आणा, तुम्हाला 1 वर्षाची तयारी करायची असेल तर तुम्ही धान्य जमिनीत पेरा,
तुम्हाला 100 वर्षाची तयारी करायची असेल तर तुम्ही शिक्षण पेरा, आणि तुम्हाला 1000 वर्षाची तयारी करायची असेल तर शिक्षणाच्या संस्था पेरा. म्हणजे कर्मवीर असू देत, महात्मा फुले असू देत, बाबासाहेब असू देत, यांनी आपल्या समाज परिवर्तनाचं माध्यम म्हणून, समाजाच्या क्रांतीचं साधन म्हणून, समाजाच्या विकासाची वाहक क्षमता ज्या यंत्रणातून किंवा ज्या व्यवस्थेतून, ज्या घटकातून पुढे येऊ शकते, त्या घटकामध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. परंतु आज हीच शिकलेली पिढी, आज याच शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आलेला वर्ग खरंच या समाज क्रांतीचं वाहक आहे का? खरंच बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या, शिवरायांना अपेक्षित असणाऱ्या, महात्मा फुलेंना अपेक्षित असणाऱ्या, राजर्षी शाहूंना अपेक्षित असणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी तो पुढाकार घेतो आहे का, योगदान देतो आहे का? तर याचं उत्तर बहुतांशी नकारात्मक स्वरूपाचं आहे. म्हणजे महात्मा फुलेंची पत्नी सावित्रीबाई फुले, ज्यावेळी महात्मा फुलेंनी शाळा काढली मुलींसाठी पहिली, कुणी त्यांना शिकवायला यायला तयार नव्हतं, त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि मुलींना शिकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. ज्यावेळी सावित्रीबाई शिकवायला जायच्या शाळेमध्ये त्यावेळेस 2 साड्या घेऊन जायच्या, कारण जाताना समाजकंटक त्यांच्यावर सेन अंड्यांचा वर्षाव करायचे, येते वेळा मग त्यांना साडी बदलावी लागायची. अशा पद्धतीनं त्यांनी हालापेष्टा सहन केल्या. सावित्रीबाईंनी हालापेष्टा का सहन केल्या? मुलींनी का शिकावं असं त्यांना वाटलं? तुम्ही छान छान कपडे घालून नवऱ्यासमोर मेकअपमध्ये उभं राहण्यासाठी त्यांना शिकावं असं वाटत होतं का? तुम्ही छान छान रेसिपी शिकाव्यात युट्यूबवर आणि नवऱ्याला आणि घरच्यांना खाऊ घालाव्या म्हणून सावित्रीबाईंना तुम्ही शिकावं असं वाटत होतं का? तुम्ही छानपैकी साड्या घालून कुठेतरी नवस आणि उत्सव करावे त्याच्यासाठी सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवावं असं वाटत होतं का? तर नाही आहे. त्यांची पहिली आणि माफक अपेक्षा होती की पहिल्यांदा तुम्ही माणूस आहात, तुम्ही इतरांच्या बरोबरीचे आहात, ही जाणीव, हा विचार तुमच्यामध्ये रुजावा, याच्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये हा विचार किंवा ही बीजं रुजतील अशी अपेक्षा होती. म्हणजे ज्या काळात महात्मा फुले मुलींना शिकवत होते त्यावेळी असं म्हटलं जायचं की मुली शिकल्या तर नवऱ्याला चावट चावट पत्र लिहितील आणि समाज बिघडून जाईल, धर्म संकटात येईल. असं काही झालेलं आहे का? नाही आहे. समाजाचा विकास झाला, परंतु हा समाजाचा विकास होत असताना सावित्रीबाई फुलेंचं जे ध्येय होतं, सावित्रीबाई फुलेंचं जे उद्दिष्ट होतं, महात्मा ज्योतिबांचं जे उद्दिष्ट होतं, त्या उद्दिष्टांना महिला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाही आहेत. म्हणून सावित्रीबाई कोण असा प्रश्न विचारला, त्यांचं गाव कुठलं असा प्रश्न विचारला, त्यांचं पुस्तक कुठलं असा प्रश्न विचारला तर 100पैकी 99 मुलींना त्याची उत्तरं नकारात्मक येतात. परंतु तेच जर विचारलं की या मालिकेमध्ये काय चालू आहे, त्या नटीचा कुठला बॉयफ्रेंड आहे, कुणासोबत ब्रेकअप झालाय, कुठल्या तारखेला झालंय, हे डेट वाईज तुम्ही आम्हाला सांगू शकता, इतक्या डिटेल्स तुमच्याकडे आहेत. म्हणजे जो ज्ञानाचा साठा, जी ज्ञानाची समज आपल्याकडे पाहिजे ती आपल्याकडे नाही आहे. आणि नको त्या गोष्टींनी मात्र आपला मेंदू बाधित झालेला आहे. आणि म्हणून अशा वेळी समाज क्रांतीचं साधन जसं शिक्षण असतं तसं प्रतिक्रांतीचं साधन सुद्धा शिक्षण असतं. म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून, ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली, तशीच क्रांती शिक्षणाच्या माध्यमातून हिटलरने सुद्धा घडवून आणली आणि स्वतःच्या हुकुमशाहीला अधिमान्यता दिली. तशीच क्रांती मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशातल्या प्रस्थापित व्यवस्थेनं घडवून आणली आणि जाती व्यवस्थेमध्ये गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून जशी क्रांती होऊ शकते तशीच प्रतिक्रांती सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही शिकलेली माणसं एकाच वेळी क्रांतीचे सुद्धा वाहक होऊ शकता आणि एकाच वेळी तुम्ही कुणाचं तरी फुकटचं सैन्य होऊन प्रतिक्रांती या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी, संविधान विरोधी समाजव्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेऊ शकता. आणि म्हणून तुमच्यामध्ये हा बाबासाहेबांचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन काय होता, त्यांची शिक्षणाविषयीची आपल्याकडूनची जी काही अपेक्षा काय होती, याची एक साधक बाधक मांडणी करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मित्र हो, आणखी एक कारण मला आपल्या समोर प्रस्तुत करणं गरजेचं वाटतं की आपणच आपल्या महापुरुषांचे पाय कापून टाकलेले आहेत. आपणच आपल्या महापुरुषांच्या स्थिर प्रतिमा तयार केलेल्या आहेत. म्हणजे छत्रपती शिवराय म्हटलं की आपल्याला एकच माहित आहे, छत्रपती शिवराय म्हणजे अफजल खानाच्या पोटातून कोथळा बाहेर काढणारे, छत्रपती शिवराय म्हणजे शाहिस्तेखानाची बोटं
छाटणारे, छत्रपती शिवराय म्हणजे सुरातून सुटका करून घेणारे, याच्या पलीकडचे छत्रपती शिवराय आपल्याला माहीतच नाही आहेत. त्याच्या पुढे आपला आवाका जातच नाही आहे. छत्रपती शिवराय म्हणजे मुसलमानांचे कट्टर शत्रू, अशा पद्धतीची एक स्थिर प्रतिमा आपल्या पुढे निर्माण केली गेली. परंतु तेच छत्रपती शिवराय स्वतःच्या सेनापती हा मुस्लिमांचा निवडतात. स्वतःचा सर्वात विश्वासू सहकारी हा त्यांचा मुस्लिमांचा असतो. त्यांचा सर्वात महत्वाचा वकील हा मुस्लिमांचा असतो. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख हा मुसलमानांचा असतो. त्यांच्या एकूण सैन्यामध्ये 37% सैन्य मुस्लिमांचं असतं. या त्यांच्या इहेवादी दृष्टिकोनाकडं, या शिवरायांच्या सेक्युलर दृष्टिकोनाकडं आपलं लक्ष जात नाही. आणि आपल्याला एकच माहित आहे, मुस्लिमांचा शत्रू म्हणजे छत्रपती शिवराय. तसं बाबासाहेबांचं झालेलं आहे. आपण जर बघितलं तर मला लहानपणी आठवतं, ज्यावेळी आम्ही पिक्चर बघायला जायचो त्यावेळी मला जे हिरो जे आहेत, जे मार खातात विलनचा, ते अजिबात आवडायचे नाहीत. जो हिरो फाईट करतो, जो हिरो जो खलनायक आहे त्याला लोळवतो, ते हिरो मला आवडायचे. तशी बाबासाहेबांची प्रतिमा झाली आहे. बाबासाहेब म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणारे, बाबासाहेब म्हणजे हिंदू धर्मावर कडाडून टीका करणारे, बाबासाहेब म्हणजे एका विशिष्ट जातीलाच काहीतरी गालीगलोच करणारे, अशा पद्धतीची एक स्थिर प्रतिमा. त्याचबरोबरीनं दुसरीकडे त्यांनी फक्त एका विशिष्ट जातीसाठीच काम केलं, ते फक्त दलितांचेच कैवारी होते, त्यांनी इतरांसाठी काहीच केलेलं नाही आहे, अशी एक प्रतिमा. या सर्व प्रतिमा जर आपण बघितल्या तर त्या आपल्या महापुरुषावर आपणच अन्याय करणाऱ्या असतात. आणि म्हणून या प्रतिमांच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांचा एक विचार आपल्यापर्यंत पोहोचावा. या जीवनामध्ये, या तुमच्या काळामध्ये, म्हणजे हा तुमचा जो कालखंड आहे, येणारा 5 वर्षाचा कालखंड, साधारणतः तुम्ही 11वीला आहात. पुढची 5 वर्षे ठरवणार आहेत की तुम्ही जीवनामध्ये काय करणार आहात. म्हणजे 1994ला मी 10वी पास झालो. आज 2024 आहे, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाली मला 10वी पास होऊन. मागच्या काही महिन्यांपूर्वी आमचं गेट टुगेदर झालं 94च्या बॅचचं. त्यावेळी आम्ही साधारणतः 50 मुलं वर्गामध्ये होतो. 50 पैकी 30-35 मुलं आम्ही तिथे आलो होतो. आता त्या वर्गामध्ये शिकणारे आम्ही जवळजवळ एकाच आर्थिक परिस्थितीतले होतो. जिल्हा परिषदेची शाळा होती. जी काही श्रीमंत मुलं असायची ती दुसऱ्या खाजगी शाळेत असायची. जे सामान्य कुटुंबातून आलेले होते अशा जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आम्ही शिकलो. आणि या 35च्या पैकी आम्ही जर बघितलं तर 94ला बाहेर पडताना आम्ही एका पायरीवर होतो. 1994ला ज्यावेळी आम्ही 10वी होऊन पास झालो त्यावेळेस एका पायरीवर होतो. 30 वर्षांनी आज ज्यावेळी भेटलो त्यावेळी कुणीतरी मजुरीचं काम करतोय, कुणीतरी शेतकरी झालेला आहे, कुणीतरी हमाल झालेला आहे, कुणीतरी कारकून झालेला आहे, कुणीतरी वकील झालेला आहे, कुणीतरी डॉक्टर झालेला आहे, कुणीतरी प्राध्यापक झालेला आहे. हा फरक पडला तो केवळ 5 वर्षामुळे पडला. 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतची तुमची जी काही तयारी आहे ती तुमचं भविष्यामधलं, तुमचं समाजातलं, तुमच्या जीवनातलं आणि तुमच्या कुटुंबातलं एकूणच स्थान ठरवणारी आहे. इथे तुम्ही मौज मजा केलीत, इथं आनंद केलात आणि तुमच्या ध्येयाकडे, तुमच्या उद्दिष्टाकडे तेवढ्या गांभीर्यानं बघितलं नाहीत, तुम्ही काही समजून घेण्याचा, उमजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीत, तर येणारा काळ मात्र उन्हाळ्याचा असेल. येणारा काळ अतिशय खडतर असेल आणि त्यामुळे येणारा 5 वर्षाचा काळ हा तुमचा बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि एकूणच सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होण्याचा मानवी जीवनातला सर्वाधिक महत्वाचा कालखंड आहे. हा कालखंड तुम्ही वाया घातलात तर मात्र न भरून निघणारी हानी आपली जीवनामध्ये होऊ शकते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी बाबासाहेब हा पैलू आपल्या पुढे मला मांडणं गरजेचं वाटतं. एक 5-6 पैलू मी तुमच्या पुढे त्याच्यातले मांडेल. बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनातून पहिली प्रेरणा काय घ्यावी असं मी आपल्याला आग्रह करेल, तर ती आहे ज्ञानाची जिज्ञासा. ज्याला आपण म्हणतो ना ज्ञानाची जिज्ञासा, ज्ञानाची भूक ज्याला आपण म्हणूयात. म्हणजे 12वी पास झाल्यानंतर बरीचशी मुलं मुंबईला निघून जातात आणि ज्यावेळी आम्ही त्यांना गावोगाव काउन्सिलिंग करण्यासाठी जातो त्यावेळी काही मुलं मुली भेटतात आणि मग त्यांना आम्ही बोलतो की अरे ऍडमिशन घे, का घेत नाहीस. त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं असतं, सर बास झालं, आता एवढं खूप झालं, 12वी झालं म्हणजे खूप झालं, आता मुंबईला जातो, काहीतरी जॉब करतो
अरे काय अडचण आहे का, म्हणजे घरची परिस्थिती आहे का, फीचा काही प्रॉब्लेम आहे का, असे प्रश्न विचारल्यानंतर किंवा आम्ही पिच्छा नाही सोडला तर ते वैतागून असं बोलतात, सर आता कंटाळा आलाय, एवढं शिकलो ते खूप झालं, आता काही शिकण्याची इच्छा नाही आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ज्ञानाची भूक त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जी ठेवली, ती भूक आपण अतिशय अल्पसंतुष्ट पद्धतीनं अगदी 10वी 12वीवर ढेकर देऊन तृप्त मनाने समाधानी होतो आहोत. आणि कुठेतरी क्लार्कचा जॉब, कुठेतरी ऑफिस बॉयचा जॉब, कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये कम्प्युटर ऑपरेटरचा जॉब, तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा कुठेतरी असा छोटा मोठा 10-15 हजाराचा जॉब करून स्वतःच्या व्यक्तित्वाला खुरटं करीत आहोत, त्याला स्वतःला संपवतो आहोत अल्पसमाधानी राहून. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून ही ज्ञानाची भूक काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मित्र हो, विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःला घर राहण्यासाठी बांधलं नाही तर स्वतःच्या पुस्तकांना ठेवण्यासाठी बंगला बांधला. आजही तुम्ही जर दादरला राजगृहावर गेलात तर तिथं राहणाऱ्या माणसांसाठीच्या खोल्या कमी आहेत आणि पुस्तकं ठेवण्यासाठीची कपाटं जास्त आहेत. जगामधील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की भाकर आणि पुस्तक याच्यापैकीचा एक पर्याय मला दिला तर मी पुस्तक निवडेल, मी भाकरीला हात लावणार नाही. बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये सर्वात जास्त कशासाठी रडले असतील, स्वतःचं मूल ज्यावेळी एक्सपायर झालं, मृत्यू पावलं, तेव्हा सुद्धा ते जेवढ्या ओक्साबोक्शी रडले नाही तेवढे ओक्साबोक्शी एकदा रडले होते की त्यांनी इंग्लंडवरून इकडे येताना पुढे जहाज भरून पुस्तकं पाठवली होती आणि त्या पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ती पुस्तकं त्या जर्मनीच्या हल्ल्यामध्ये ती जी नाव आहे ती बुडवली गेली आणि बाबासाहेबांची सगळी पुस्तकं समुद्रात वाहून गेली. आणि ज्यावेळेस भारतात आल्यानंतर बाबासाहेबांना समजलं की सगळी पुस्तकं वाहून गेलेली आहेत त्यावेळेस अक्षरशः ते आठवडाभर ओक्साबोक्शी रडत होते. त्यांचा आवडता मुलगा राजरत्न ज्यावेळी त्यांना सोडून गेला त्यावेळी सुद्धा त्यांनी जेवढा शोक व्यक्त केला नाही तेवढा शोक पुस्तकांसाठी व्यक्त केला. बाबासाहेबांनी असं नेहमी म्हटलेलं आहे की तुम्हाला ज्ञानाची भूकच तुमच्या जीवनामध्ये पुढे नेऊ शकते. आणि म्हणून तुम्ही टाइमपास बघितलाय का, कधी चित्रपट बघितला असेल ना दगडूचा, हम काले हुए तो क्या हुआ, दिलवाले है वगैरे, हे डायलॉग तुम्हाला पाठ असतील. त्याच टाइमपासमध्ये दगडूच्या बापाच्या तोंडी एक वाक्य आहे, ज्यावेळेस त्याचं त्या मुलीवर प्रेम होतं, ती एका सुसंस्कृत एरियातली असते आणि हा झोपडपट्टीतला असतो, एका रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा असतो. आणि मग तो जो भेद आहे समाजातला, सोसायटीतला, तो ठळकपणे त्याच्या नजरेस येतो आणि तो म्हणतो की काही झालं तरी मला बदलायचं आहे. आणि तो भाऊ कदम जो त्याचा बाप आहे तो असं म्हणतो की बाळा तू कष्ट घे, किती मीटर पडला तरी काळजी करू नकोस, इकडून तिकडे जाण्यासाठीचा जो ब्रिज आहे ना तो शिक्षणाचाच ब्रिज आहे, तो दुसरा कुठलाही ब्रिज नाही आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनातलं उदाहरण यासाठी देतो की मी ज्यावेळी 10वीला पास झालो, गावातून पहिल्या प्रयत्नात पास होणारा मी पहिला होतो. म्हणजे अख्ख्या गावातून सगळ्या समाजांमधून 10वीला पहिल्या प्रयत्नात पास होणारा मी पहिला होतो. आणि त्याचा आमच्या वडिलांना एवढा अभिमान होता. थोडा वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि मग दारू पिले की ते असं कुठलीही समाजातली मुलगी दिसली की असं म्हणायचे ही भगवानला द्या, माझा पोरगा 10वी पास झालेला आहे. आता मला लग्न करायचं नव्हतं किंवा माझ्या डोक्यामध्ये हा कुठलाही विचार नव्हता, परंतु वडील दारू पिले की वडिलांना असं वाटायचं माझ्या पोरानं काहीतरी मोठं कमवलेलं आहे आणि मग ही पोरगी द्या तुम्ही आमच्या भगवानला. त्यावेळेस जी प्रतिक्रिया यायची त्यांच्याकडनं की पिदाड्याच्या दारूबाजाच्या पोराला काय म्हणून द्यायची, काय आहे त्याच्या घरामध्ये, तो काय जगवणार आहे, काय आमच्या पोरीचं भलं होणार आहे, तिला काय आम्ही संकटामध्ये किंवा त्या आगीमध्ये आम्ही का स्वतःच्या हाताने ढकलून देऊ. ज्यावेळेस मी नेटची परीक्षा पास झालो, महाराष्ट्रामध्ये दोघेच पास झालो होतो, त्याच्यापैकी मी एक होतो. आणि नेटची परीक्षा पास झाल्यानंतर त्याच भगवानकडे, त्याच दारूबाज बापाच्या लेखाकडे अशी अनेक स्थळं येऊ लागले आणि म्हणू लागले की आमची मुलगी करा, आमची मुलगी करा. ही प्रतिष्ठा केवळ परिस्थिती बदललेली नव्हती आर्थिक माझी,
माझी फक्त डिग्री माझ्या पाठी होती, माझं कॅरेक्टर माझ्या पाठी होतं, आणि म्हणून ज्या झोपडपट्टीतली मुलगी मला द्यायला कोणी तयार नव्हतं, तेच बंगल्यातले लोक माझ्याकडे यायला लागले आणि म्हणू लागले की आमच्या स्थळाला स्वीकार करा, होकार द्या. म्हणजे जीवनामध्ये बदल करण्याची ताकद शिक्षण या घटकामध्ये आहे. हे माझ्यासारख्याकडे बघून तरी आपण किमान स्वीकारलं पाहिजे. आणि मला अभिमान यासाठीचा आहे की मी ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी बरेच जण असं म्हणायचे की हा शिकून काय करणार आहे, कुठे कलेक्टर होणार आहे. परंतु कारण त्यावेळेस बरेच जण असेच 13वी 14वी 15वी झालेले होते, फारसं काही त्याचं जीवनामध्ये फरक पडलेला नव्हता. परंतु ज्यावेळेस मी प्राध्यापक म्हणून लागलो त्यावेळेस आजूबाजूच्या 5 खेड्यांमध्ये एक प्रेरणा निर्माण झाली की हा झोपडपट्टीतला पोरगा प्राध्यापक होऊ शकतो, तर आपण सुद्धा होऊ शकतो. हा विश्वास या माध्यमातून आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांकडून ही शिक्षणाची प्रेरणा घेत असताना, ही ज्ञानाची भूक त्यांची समजून घेत असताना एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 10वी 12वीवर स्वतःचं समाधान करून घेतलं नाही. त्यांना 12वी झाल्यानंतर सुद्धा अनेक नोकऱ्या होत्या, परंतु तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक अशा नव्हे पानभर त्यांच्या डिग्र्या लिहाव्या लागतील एवढ्या डिग्र्या त्यांनी कमवलेल्या आपल्याला दिसतात. आणि या दृष्टिकोनातूनही बाबासाहेबांची प्रेरणा आपण घेणं अपेक्षित आहे. दुसरी एक प्रेरणा मला विद्यार्थी बाबासाहेबांकडून आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं की प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करू नका. म्हणजे आज आपल्याला ती एक सवय आहे की आपली जी काही परिस्थिती आहे त्याचं भांडवल आपण करतो. अरे आमच्या गावामध्ये कॉलेजच चांगलं नव्हतं, आमच्या गावामधली शाळाच चांगली नाही आहे, आमच्या घरी फॅनच नव्हता, काय अभ्यास करणार, अरे काय लाईट जाते येते, कसं वाचणार, असे एक ना असंख्य कारण आहेत, हजारो कारण देता येतात. विचार करा की बाबासाहेब ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजामध्ये शिक्षणाची परंपरा नव्हती, त्यांनी शिकणं हा गुन्हा मानला जात होता. ते ज्या चाळीमध्ये राहत होते त्या सिमेंटच्या चाळीमध्ये आजही तुम्ही गेलात तर ती सिमेंटची चाळ, म्हणजे इथं असं जर माणूस आत गेला तर जाग्यावरच त्याला फिरावं लागेल, अशा 4x4च्या खोल्यांमध्ये ते राहत होते. त्यांच्या घरामध्ये दिव्यावर अभ्यास करण्यासाठी तेल नव्हतं. त्यावेळेस मग ते असं नाही म्हणाले की आता तेल नाही दिव्याला मी कसा अभ्यास करणार. म्युन्सिपाल्टीच्या ज्या लाईट्स असायच्या रात्र रात्र ते रस्त्यावर अभ्यास करायचे. ज्यावेळेस ते परदेशामध्ये गेले त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 18 महिन्याची स्कॉलरशिप दिलेली होती. त्यांना ज्या डिग्र्या घ्यायच्या होत्या कमीत कमी त्यांचा कालावधी 6 वर्षाचा होता. बाबासाहेब असं नाही म्हणाले बापाला की दादा आता मी कसं करणार, 18च महिन्याचे पैसे आहेत मला तुम्ही दिलेले, याला 6 वर्ष लागणार आहेत. बाबासाहेबांनी 6 वर्षाचा अभ्यासक्रम 18 महिन्यामध्ये पूर्ण केला. परिस्थितीचं रडगाणं गात बसले नाहीत. पैसे ज्यावेळी संपत आले, खायला काही नव्हतं, उपाशी पोटी कसा अभ्यास करू असं नाही म्हणाले, ब्रेडच्या एका तुकड्यावर दिवस काढून त्यांनी अभ्यास केला. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती म्हणजे आज काही विद्यार्थी असे आहेत, आमच्या एका मित्राचा विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय आणि तो असं म्हणतोय की मला 3.5 लाखाची बुलेट दिल्याशिवाय आता मी कॉलेजला जाणार नाही. माझ्या कॉलेजमधल्या माझ्या वर्गातल्या मुली स्कूटीवर फिरतायत, माझे मित्र बाईकवर फिरतायत आणि मला बाईक नाही आहे. मग मला बाईक दिली तरच मी कॉलेजला जाईल, मला आयफोन घेतला तरच मी कॉलेजला जाईल, मला हे घेतलं तरच मी अभ्यास करेल. अशा पद्धतीच्या धमक्या देऊन, अशा पद्धतीचे इमोशनल ब्लॅकमेल करून आपण आपल्या पालकांना कुठेतरी लुबाडत असतो आणि परिस्थितीचा परत बावू करून आपलं अपयश झाकत असतो. म्हणून तुम्ही विद्यार्थी बाबासाहेबांकडून मित्र एक प्रेरणा घ्या की प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची हे बाबासाहेबांकडून शिकलं पाहिजे. घरामध्ये दिवा नसेल तर रस्त्यावर दिवा आहे, तिथं अभ्यास त्यांनी केला. मला पोटभर जेवण मिळत नसेल तर ब्रेडच्या एका तुकड्यावर त्यांनी दिवस काढला, परंतु अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही. आणि या दृष्टिकोनातून आपण आपल्या वाट्याला तर एवढं आलेलं नाही आहे. त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी सुव्यवस्थित जीवन जगतो आहोत, त्यांच्यापेक्षा कितीतरी सुख सुविधा आपल्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि म्हणून आपली परिस्थिती अतिशय चांगली आहे, वाईट नाही आहे. वाईट आहे डोक्यातून बाहेर काढा. तुमच्या पुढे खूप काही वाढून ठेवलेल्या आहेत चांगल्या गोष्टी, त्याला सकारात्मकतेने घेण्याचा प्रयत्न करा. तिसरा एक पैलू बाबासाहेबांकडून, विद्यार्थी बाबासाहेबांकडून घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे न्यूनगंड सोडा, स्वतःला कमी लेखणं सोडा. बाबासाहेब भलेही एका अस्पृश्य जातीमधून आलेले होते,
बाबासाहेबांना भलेही वर्गामध्ये सुद्धा बसू दिलं जात नव्हतं, त्यांना वरांड्यात बसवलं जायचं आणि तिथून ते शिकायचे. इकडे जर ते मुलांच्या बरोबर आले तर त्यांना काहीतरी स्पर्श झाला तर ते अपवित्र होतील, अशा पद्धतीचं होतं. म्हणून बाबासाहेबांना अक्षरशः गोंडपाट टाकून दारामध्ये बसवलं जायचं, तिथनं ते सगळं शिकायचे. म्हणजे ज्या विद्यार्थ्या वर्गामध्ये प्रवेश नाकारला त्याच विद्यार्थ्याच्या नावाने 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस आज देशभर साजरा केला जातोय. महाराष्ट्रामध्ये हा दिवस म्हणजे बाबासाहेब ज्या दिवशी शाळेमध्ये गेले तो त्यांचा शाळा प्रवेश दिन आज प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातोय. एवढं त्यांनी कर्तृत्व गाजवलं. आणि म्हणून मी एका विशिष्ट कुठल्या तरी जातीमध्ये समाजाने घालून दिलेल्या कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलो म्हणून त्यांनी कधी स्वतःला कमी लेखलं नाही. मी कुठल्या तरी झोपडपट्टीतला आहे, गरिबी परिस्थिती आहे, दारिद्र्य परिस्थिती आहे म्हणून त्यांनी कधी स्वतःला कमी लेखलं नाही. विद्यार्थ्यांसोबत वावरताना, शिक्षकांसोबत वावरताना त्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा बरोबरीच्या दर्जाने स्वतःला सिद्ध केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून बाबासाहेबांमधला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुढच्या सार्वजनिक जीवनामध्ये उभा राहताना दिसतो. ज्या गांधीजींच्या पुढे संबंध भारत लोळण घालत होता, ज्यांना महात्माजींशिवाय कोणी बोलत नव्हतं, त्यांना सुद्धा डोळ्यात डोळे घालून मिस्टर गांधी म्हणणारं या देशामध्ये एकच व्यक्तिमत्व होतं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लॉर्ड माउंटबॅटन असू देत, व्हाईसरॉय असू देत, त्यांचे कुठलेही ब्रिटिश अधिकारी असू देत, त्यांच्यासोबत सुद्धा वाटाघाटी करताना बाबासाहेबांनी कधी स्वतःला कमी लेखलं नाही. नेहरू असू देत, काँग्रेसचे पुढारी असू देत, सरदार पटेल असू देत, समाजामधले जे जे मोठे लोक होते, समाजामध्ये ज्यावेळी त्यांना भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळी बाबासाहेबांचा एकच मंत्र होता, मी काही सेना मेनाचा नाही आहे, कुणी मला अरे म्हणावं, अरेला कारे हा जीवन मंत्र असू द्या, ठोशाला ठोसा हा तुमच्या जीवनाचा ध्यास असू द्या. हा बाबासाहेबांचं जीवनध्येय होतं, ही बाबासाहेबांची जीवननिष्ठा होती. आणि म्हणून मी काहीतरी एका ग्रामीण भागामधला आहे, माझी भाषा अशुद्ध आहे, किंवा म्हणजे मी माझंच उदाहरण परत तुम्हाला सांगतोय की 10वीला ज्यावेळी मी वर्गामध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायचो, माझी गावठी भाषा होती, गावंढळ भाषा होती, टोन सुद्धा वेगळा होता, आवाज नेमकाच फुटलेला होता, त्याच्यामुळे मी आवाज काढला की अतिशय विचित्र वाटायचं. वर्ग सगळा हसत असायचा आणि मग मला बोलायला सुद्धा कधी कधी कठीण व्हायचं. परंतु त्याच 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्याच्या बोलण्याला मुलं मुले हसत होती त्याच विद्यार्थ्याची भाषणं ऐकण्यासाठी TYच्या वर्गामध्ये विद्यार्थी गर्दी करत होते. म्हणजे असं काही नाही आहे, तुम्ही कुठल्या ग्रामीण भागातून आलाय, तुमची भाषा कशी आहे, तुम्ही जीवनाच्या कुठल्याही पातळीवर, जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर स्वतःला सिद्ध करू शकता, स्वतःला विकसित करू शकता आणि स्वतःच्या कुठल्याही घटकांचा अपमान वाटण्याची काही गरज नाही आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आता इंग्रजीचा असतो, म्हणजे मला इंग्लिश येत नाही आहे, मुंबईत गेल्यानंतर माझं कसं होईल. बरं, आता तुम्हाला तमिळ येतं का, तुम्हाला तेलुगू येतं का, तुम्हाला कन्नड येतं का, नाही येत. परंतु मला तमिळ येत नाही, तेलुगू येत नाही, कन्नड येत नाही याची लाज वाटते का आपल्याला, नाही वाटत. इंग्रजी येत नाही याची लाज वाटते का, लाज वाटते, ती सुद्धा एक भाषा आहे, तमिळ सुद्धा एक भाषा आहे, मराठी सुद्धा एक भाषा आहे. परंतु मराठी येत नसल्याचं बऱ्याच जणांना अभिमानानं सांगतात की अरे जरा माझी मराठी कच्ची आहे, जरा समजून घे, मी हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोलेल. म्हणजे त्याला मराठी येण्याची लाज वाटत नाही, त्याला अभिमान वाटतो. परंतु एखाद्याला इंग्रजी भाषा येत नसेल तर त्याची आपल्याला लाज वाटते, कारण आपल्या डोक्यामध्ये अशा पद्धतीची एक आयडियल लँग्वेजची आयडियल एक प्रतिमा तयार केली गेलेली आहे की इंग्लिश बोलणारा म्हणजे काय आहे, तो हुशार आहे, फार ज्ञानी आहे. असं काहीही नाही आहे. भाषा हे ज्ञान घेण्याचं साधन आहे. इंग्रजीमध्ये आपल्याला इंग्रजी अवगत असणं महत्वाचं आहे, ते एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. परंतु त्याच न्यूनगंडाखाली स्वतःला दाबून टाकणं हे आपण सोडून दिलं पाहिजे. हे जर स्वतःला दाबून टाकलं असतं, तुम्ही सैराट बघितलं असेल नागराज मंजुळेंचा, त्यांनी हा किस्सा सांगितला की मी ज्यावेळी बोलायचो मराठी पुण्यामध्ये आल्यानंतर त्यावेळेस माझ्या मराठीला पुणेरी लोक हसायचे. म्हणजे आम्ही सुद्धा पुण्यामध्ये गेल्यानंतर आमच्याकडे रात्री झोपेतून जाग आला तर आम्ही त्याला बोलतो चेव आला. आणि ज्यावेळेस मी असं सहज म्हटलं की अरे रात्री चेव आला तर मला परत झोपच लागली नाही, तर मला आठवडाभर ती मुलं चेव आला म्हणून
चिडवत होती. भाजलं ज्याला आपण म्हणतो त्याला आमच्याकडे पोळलं असं म्हणतात. मग आम्ही म्हटलं अरे काय पोळाला आज आग होते, तर ते आम्हाला पोळलं असं म्हणून चिडवत होती. किंवा इकडे आपल्याकडे बघितलं तर ल जे आहे, ळचा उल्लेख आपण ल करतो. बऱ्याच मुली सुद्धा पुरुषार्थी बोलतात, त्यावेळी त्याचा न्यूनगंड कुठेतरी मनामध्ये निर्माण होतो. तर नागराजनी सांगितलं की जी शुद्ध भाषा असते ते डबकं असतं, ती संपुष्टात येते. जी अशुद्ध भाषा असते ती जीवनाचा भाग असते, ती बोली भाषा असते. आणि ती जर असेल तर त्याच्यातून खऱ्या अर्थानं सकस निर्माण होतं. त्याच्यातून खऱ्या अर्थानं काय, ज्याला आपण अभिजात म्हणतो, ते निर्माण होतं. म्हणजे बुद्धांचं तत्वज्ञान ही शुद्ध भाषेमध्ये नाही, त्या काळातल्या अशुद्ध भाषेमध्ये, प्राकृतमध्ये निर्माण झालं. तुकारामांच्या गाथा या शुद्ध भाषेमध्ये नाही, त्या काळातल्या अशुद्ध मराठीमध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून जीवनाचं तत्वज्ञान कधीही शुद्ध भाषेमध्ये उभं राहिलेलं नाही आहे. समाजामध्ये क्रांती करणारी साधनं, भाषा ही कधीही शुद्ध राहिलेली नाही आहे. संस्कृत आज लोप झालेली आहे, संस्कृत आज व्यवहारातून नष्ट झालेली आहे. याचं महत्वाचं कारण आहे शुद्धतेचा अतिरेकी आग्रह, शुद्धतेच्या अतिरेकी कसोट्या. आणि म्हणून संस्कृत नामशेष झाली. ज्या मराठीला तुम्ही नाव बोट ठेवत होता ती मराठी आज भारतातली अभिजात भाषा म्हणून विकसित झालेली किंवा मान्यता प्राप्त झालेली दिसते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्या मनामधले न्यूनगंड बाजूला सारा. मी काही सेनामेनाचा नाही कोणी माझ्यावर थुंकावं, मला कुणी कमी लेखावं. मी माणूस आहे, मी विकसित होऊ शकतो. माझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर मला बरोबरीचा दर्जा समाजामध्ये कुठल्याही स्तरावर मिळालाच पाहिजे. हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला तर आपण आपल्या जीवनामध्ये उभारी घेऊ शकतो. चौथा एक महत्वाचा पैलू तुमच्या पुढे मांडणं मला गरजेचं वाटतं की आपण या जीवनामध्ये विद्यार्थी बाबासाहेबांकडून लिडरशिपचं ट्रेनिंग घ्या. नेतृत्व कसं करावं, नेतृत्व विकसित कसं करावं, नेतृत्व गुण म्हणजे काय, हे बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनामधून आपल्याला पदोपदी जाणवतात. आणि बाबासाहेब त्याच्यामुळेच पुढे संबंध भारतामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करू शकले. आणि कुठल्या समाजाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी, मुक्या समाजाचं. त्यांनी पहिलं जे वर्तमानपत्र काढलं त्याचं नावच होतं मूक नायक. जे मुका समाज आहे, ज्याला बोलता येत नाही, ज्याच्याकडे शब्द नाही आहे, ज्याच्याकडे कुठल्या भावना नाही आहेत, ज्याला कुठलं अभिव्यक्तीचं साधन माहीत नाही आहे, अशा लोकांच्या भावनांना व्यक्त करण्याचं काम. ठीक आहे, हा आहे, ठीक आहे. अशा लोकांच्या भावनांना व्यक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर तुम्ही पुढाकार घेतला नाही तर तुम्हाला दुसऱ्यासाठी राबावं लागणार आहे. तुम्ही जर तुमची स्वतःची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे आला नाहीत तर तुम्हाला दुसऱ्याची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. म्हणजे आज तुम्ही बघत असाल शहरांमध्ये किंवा आपल्या गावागावांमध्ये अमेझॉनचे डिलिव्हरी बॉय आहेत, फ्लिपकार्टचे आहेत, तिकडे झोमॅटोचे आहेत. हे यांचं स्वप्न आहे का हो? हे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचं स्वप्न आहे का हे अशा घरोघरी डिलिव्हरी देण्याचं किंवा अशा पद्धतीनं साहित्य पोहोचवण्याचं? नाहीये. झोमॅटोचं स्वप्न बघितलं त्याच्या प्रमुखानं, अमेझॉनचं स्वप्न बघितलं त्याच्या प्रमुखानं, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या गावोगावांमधले सर्वसामान्य मुलं राबतायत. आणि म्हणून आपण जर पुढाकार घेतला नाही, म्हणजे आज तुमच्या इथे 5-6 ग्रुप झाले असतील, तुम्हाला सरांनी विचारलं असेल की कोण ग्रुप लीडर होण्यासाठी इच्छुक आहे, बऱ्याच जणांच्या माना खाली गेल्या असतील. एखादाच मुलगा बोलला असेल की मी ग्रुप लीडर होतो, मी ग्रुप लीडर होते. आता तुम्ही झाला नाहीत, ती ग्रुप लीडर झाली, तो ग्रुप लीडर झाला. तुम्हाला 2 दिवस कोणाचं ऐकावं लागणार आहे? तिचं किंवा त्याचं ऐकावं लागणार आहे. तो आता ऐकून घेईल का तुमचं? नाही आहे. तुम्ही जर पुढे आला असतात तर तुम्ही आज्ञा देऊ शकला असता. आता तुम्ही पुढे आलेला नाही आहेत, तुमचं काम आहे काय आहे? आज्ञा स्वीकारण्याचं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून विद्यार्थी जीवनामध्ये तुमच्यातला नेतृत्व गुण विकसित झालाच पाहिजे. तुमचं करिअर नोकरीच्या दृष्टीने होईल अथवा नाही, परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची छाप सोडू शकता. तुम्ही पुढाकार घेऊन 4 लोकांकडून काम करून घेऊ शकता. म्हणजे मी माझी लिडरशिप जी डेव्हलप केली ना, तुम्हाला कल्पना येणार नाही, परंतु मी माझी लिडरशिप गावामध्ये पंक्ती वाढताना डेव्हलप केलेली आहे. म्हणजे मला आठवतं बालपण
की लहानपणी आम्हाला ते पाणी वाढण्यासाठी, मीठ वाढण्यासाठी पंक्तीला पाठवलं जायचं आणि त्या म्हणजे 3री-4थीच्या वयामध्ये मी सूचना द्यायचो पोरांना की अरे नीट जा, इकडे मीठ वाढा, इकडे पाणी जा, मिठाच्या मागे हे जा. आणि तिथून मग समाजामधल्या मुलांमध्ये, माझ्या सवंगड्यांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये कसं माझं ऐकायचे, ते जे लोक आहेत ते मुलं जे आहेत ती ऐकायचे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये मग ही माझी लिडरशिप हळूहळू मी डेव्हलप केली. आणि मला आज मी कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो तर एखादा पुढाकार घ्यायचा असेल, एखादा कार्यक्रम मला सक्सेस करायचा असेल किंवा मला माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादी गोष्ट काही घडवून आणायची असेल तर ते नेतृत्व आज मी करू शकतो. तो विश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला. आणि लहानपणापासून तुम्ही जर मागे मागेच राहिलात, तुम्ही बुजूनच राहिलात आणि जीवनामध्ये असा एखादा प्रसंग आला पुढाकार घेण्याची, तर मग तारांबळ उडते. मग तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवू शकत नाहीत. म्हणजे महेंद्रसिंग धोनी कॅप्टन्सीसाठी ओळखला जातो, तो केवळ लिडरशिपसाठी ओळखला जातो. त्याच्यापेक्षा ग्रेट प्लेअर सचिन तेंडुलकर आहे, परंतु ग्रेट कॅप्टन म्हणून, ग्रेट लीडर म्हणून सचिनचं नाव झालेलं नाही आहे. ग्रेट लीडर म्हणून कॅप्टन्सीमध्ये कोण आहे तर तो धोनीच आहे. आणि या दृष्टिकोनातून त्याला ते उपयोग त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून बाबासाहेबांकडून ही प्रेरणा आपण घेणं गरजेचं आहे. पुढचा एक पैलू मला त्यांच्याकडून तुम्हाला सांगण्यासारखा वाटतो, तो म्हणजे विवेकी दृष्टिकोन ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या समस्या निर्माण होतील, जे प्रश्न निर्माण होतील, त्या प्रश्नांना, समस्यांना तुम्ही विवेकी दृष्टिकोनातून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करा. विवेक म्हणजे काय? खरं काय आणि खोटं काय याच्यामध्ये फरक ओळखण्याची अक्कल. सत्य काय आणि असत्य काय याच्यामध्ये फरक ओळखण्याची अक्कल. शत्रू कोण आणि मित्र कोण याच्यामध्ये फरक ओळखण्याची अक्कल आपली विकसित झाली पाहिजे, तर आपला विवेकी दृष्टिकोन विकसित होतो. आता हे जे आहे याला काय म्हणता तुम्ही? पेन म्हणता. मी जर म्हटलं तुम्हाला की हा पेन नाही, हा काय आहे? खडू आहे किंवा ही वही आहे, तर तुम्ही काय म्हणाल? सर परिणाम झालाय. कोणावर परिणाम झालाय? तुमच्यावर झालाय का? तो नाही आहे. मी तुम्हाला असं म्हणालो की अरे तुम्ही आता 11वीत आहात, तुम्हाला अजून पंख फुटलेले नाही आहेत, मी PhD झालेला माणूस आहे, अनेक पुस्तकं लिहिलेला माणूस आहे, तुमचं वय नाही तेवढ्या पिढ्या माझ्याकडून शिकून गेलेल्या आहेत, हे काय आहे? वयच आहे, मी बोलतोय म्हणून ऐका. तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही. ही वस्तू बघितल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये जी प्रतिकृती तयार झाली ती काय नावाची आहे? पेन नावाची आहे. कारण तुमच्या बालपणापासून तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या मित्रांनी, तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या एकूण समाजातल्या सर्व लोकांनी सांगितलेलं आहे बाळा हे पेन आहे. त्यांनी जर सांगितलं असतं की हा पेन नाही, हे काय आहे? वही आहे, तर याला तुम्ही काय म्हणाला असतात? वही. विवेकी दृष्टिकोन असं म्हणतो की तुमचा मेंदू ज्याला सदसद विवेकाच्या आधारावर प्रतिसाद देतोय त्याचं तुम्ही ऐका. परंतु एक प्रवाह असा आहे की हा पेन आहे कारण याचं देवानं नामकरण करून टाकलेलं आहे. समाजामध्ये 2 वाक्य तुमच्या तोंडी किंवा तुमच्या कानावर नेहमी ऐकायला येत असतील. विशेषतः एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही मुद्दाम होऊन त्या मैफिल जी बसलेली असते रात्रीचं जागरण करण्यासाठीची वगैरे, त्यांच्या गप्पा ऐका, थोडंसं त्याच्यात सामील व्हा. त्याच्यामध्ये एक वाक्य असतं की काय नाही हो, त्याचं नशीबच तेवढं होतं, आयुष्यच तेवढं होतं, त्याच्या पुढे पुढे जाऊ शकत नाही. त्याला बरेच लोक बोलत होते थांब थांब थांब, तो थांबलाच नाही, तो गेलाच आणि ऍक्सिडेंट झाला. कारण त्याला बोलवतच होता मृत्यू, यम त्याला काय करत होता? बोलवतच होता. बसमध्ये एखाद्याचं पॉकेट मारलं तर काय म्हणतात? अरे नशिबातच तेवढं होतं, काय नको, नशिबाच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणजे नशीब, प्रारब्ध, आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्याला चिटकवलं की मग आपलं काम हलकं होतं. म्हणजे आमच्या शेजारी एक राहतात, त्यांची एक बहीण आहे, ती अशी विचित्र वागते आणि थोडं ज्योतिषी बघते आणि विचित्र वागून ती परत काय बोलते की ही जे मी वागलेले आहे, म्हणजे तिने समजा भाजी केली आणि भाजीमध्ये तिने मीठ जास्त टाकलं किंवा तिखट जास्त टाकलं, तर ती काय म्हणणार? माझ्याकडनं मीठ जास्त पडलं असं नाही म्हणणार किंवा माझ्याकडनं तिखट जास्त पडलं असं नाही म्हणणार. ती असं म्हणणार की माझी रास तूळ आहे आणि आज माझ्यामध्ये असा योग आहे की माझ्याकडून मीठ जास्तच पडणार होतं, माझ्याकडनं तिखट जास्तच पडणार होतं.
म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी काही घडामोड झालेली आहे, घटना घडलेली आहे, त्याला मी कारण नाही आहे. त्याला कारण कोण आहे? ती माझी राजकारण आहे, ते माझं प्रारब्ध कारण आहे. म्हणजे तो दारू पिऊन गाडी चालवत होता म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यात यमाचा, त्या नशिबाचा, प्रारब्धाचा काही संबंध आहे का? नाही आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत, घडामोडी घडणार आहेत, समस्या घडणार आहेत, त्याला विवेकवाद एक स्पष्ट आणि एका ओळीत उत्तर असं देतो की तुमच्या समस्यांना, तुमच्या प्रश्नांना या जमिनीवरच उत्तर शोधा. त्याला देवाच्या, धर्माच्या, नशिबाच्या, दैवाच्या चिंध्या लावू नका. जे आहे ते सभोवतालच्या परिस्थितीमध्ये वावरा आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मग ते नीट करण्याचा, ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आपण ते सोडून बाकीच्या मागे लागतो. एक उदाहरण तुम्हाला देतो. जगन्मिथ्य तत्वज्ञान आता हवी आहे सध्या. हे जगन्मिथ्य तत्वज्ञान काय माहितीये का? की हे तुम्हाला माईक दिसतोय ना, मी दिसतोय, इथे बोलतोय, इथे बसलेले लोक आहेत. जगन्मिथ्य तत्वज्ञान असं सांगतं की हा सर्व भ्रम आहे. हा काय आहे? भ्रम आहे. वास्तव काय आहे? आत्मा, परमात्मा हे वास्तव आहे. स्वर्ग, नरक हे वास्तव आहे. जगन्मिथ्य तत्वज्ञान. पूर्वी काय अशा शाळा महाविद्यालयांच्या इमारती नव्हत्या. असं जंगलामध्ये गुरूंच्या घरी जाऊन मुलं शिकायची. जंगलामध्ये एका झाडाखाली गुरुजी शिकवत होते हे जगन्मिथ्य तत्वज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना आणि सांगत होते, बाळांनो, ही फुलं, ही पानं, ही झाडं, ही पाणी, ही नदी, हा झरा, हे सर्व काय आहे? भास आहे, भ्रम आहे. तेवढ्यात समोरून वाघ येतो. वाघ आला की मुलं झाडावर जाऊन बसतात. गुरुजी शेंड्याला जाऊन बसतात. वाघ थोडासा फेरफटका मारतो, निघून जातो. परत सगळेजण खाली येतात. परत गुरुजींचं सुरू होतं, बाळांनो, ही नदी, ही पानं, ही फुलं, हा झरा, हे सर्व काय आहे? भ्रम आहे. मग तुमच्यासारखा एक विद्यार्थी बोलतो, गुरुजी, ही नदी, ही पानं, ही फुलं, ही फळं जर भ्रम असतील तर मग तो मगाशी जो वाघ आला तो सुद्धा काय होता? भ्रम होता. मग तुम्ही झाडावर जाऊन का बसलात? त्यावर गुरुजींनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. ते म्हणतात, बाळांनो, ही नदी, ही पानं, ही फुलं, ही फळं भ्रम आहेत. तो वाघ समोरून आला, तो भ्रम आहे. आणि मी झाडावर जाऊन बसलो, हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. म्हणजे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा अंधकार पसरवण्यासाठी या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात बुद्धी सामर्थ्यपणाला लावलं गेलं, परंतु ज्ञानाचा प्रकाश पसरावा याच्यासाठी मात्र प्रयत्न झालेले दिसत नाहीत. आणि म्हणून जे आहे, जे वास्तव आहे, त्या वास्तवाचा स्वीकार करून आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची उभारणी करू शकतो. इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये आपण रममाण झालो तर आपलं वर्तमान सुव्यवस्थित राहू शकत नाही. हा विचार बाबासाहेबांनी घेतला आणि म्हणूनच बाबासाहेब असं म्हणतात की जीवनामध्ये प्रत्येक पाऊल उचलताना विवेकी दृष्टिकोनातून उचला. बाबासाहेबांनी जे 3 गुरु निवडले त्यांना पण सोडलं नाही. कार्ल मार्क्सची मुलीनं मार्क्सला एक प्रश्न विचारला होता, बाबा तुमचा आवडता छंद काय आहे? आपल्या वडिलांना प्रश्न विचारला कार्ल मार्क्सच्या मुलीनं की बाबा तुमचा आवडता छंद काय आहे? तर त्यावेळेस ती मुलगी मार्क्सने असं म्हटलं, शंका घेणं हा माझा आवडता छंद आहे. शंका घेणं म्हणजे बायकोच्या मोबाईलमध्ये डोकावणं नाही. शंका घेणं म्हणजे माझी गर्लफ्रेंड कुणासोबत बोलते हे तपासणं नाही. शंका घेणं म्हणजे कुणाचं कुणासोबत काय चालू आहे हे तपासणं नाही. शंका घेणं म्हणजे समोरचा बोलतोय ते खरंच आहे का, ते जे दिशा दाखवलेली आहे ती खरीच आहे का, यासाठीची शंका. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या फुलेंना गुरु मानलं, बाबासाहेबांनी ज्या कबीरांना गुरु मानलं, बाबासाहेबांनी ज्या बुद्धांना गुरु मानलं, त्यांच्यावर सुद्धा शंका घेतली. आणि म्हणून कबीरांना गुरु मानताना बाबासाहेब असं म्हणतात की मी त्यांचा अध्यात्मवाद मानत नाही आहे, मला कबीरांनी सांगितलेला अध्यात्मवाद मान्य नाही आहे. फुलेंना गुरु मानत असताना बाबासाहेब असं म्हणतात की फुलेंची निर्मिकाची कल्पना मला मान्य नाही आहे. आणि बुद्धांना गुरु मानताना सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांचे विचार स्वीकारताना मी 3 कसोट्या ठेवलेल्या आहेत. त्यांची पहिली कसोटी होती की जे काळाच्या कसोटीवर टिकत नाही ते बुद्धांचं तत्वज्ञान असू शकत नाही. जे वादविवादाच्या सदसद विवेक बुद्धीच्या कसोटीवर टिकत नाही ते बुद्धांचं तत्वज्ञान असू शकत नाही. आणि जे मानवतेच्या हितासाठीचं असत नाही ते बुद्धांचं तत्वज्ञान असू शकत नाही.
म्हणजे ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आपलं जीवन पुष्प बुद्धांच्या चरणी अर्पण केलं, ते करत असताना सुद्धा बाबासाहेब असं म्हणाले की मी त्रिशरणापैकी 2च शरण घेईल, बुद्धम शरणम गच्छामी आणि धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी मी म्हणणार नाही. कारण तो जो संघ आहे भिक्खूंचा तो त्या पात्रतेचा राहिलेला नाही आहे आणि म्हणून मी त्याला शरण जाणार नाही आहे. नंतर त्यांचं मन वळवलं आणि त्यांनी ते त्रिशरण घेतलं. परंतु बाबासाहेबांनी आपला हा जो विचार आहे तो आपल्या गुरूंना सुद्धा सोडलेला नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी ती कसोटी पाळलेली दिसते आणि म्हणून ते असं म्हणतात की कुठल्याही व्यक्तीनं आपलं सर्वस्व, आपली बुद्धी कोणाच्याही चरणी अर्पण करू नये. आपल्या घरामध्ये जो बाबा नावाचा प्राणी असतो ना, आपले वडील, तेच ठरवतात सर्व काही. तुम्हाला काय करायचं, आता बऱ्यापैकी लिबर्टी, फ्रीडम आलेला आहे, परंतु एक काळ असा होता की सर्व काही बाबाच ठरवायचे तुम्ही काय करायचंय काय नाही. परंतु आपलं असं सर्वस्व कुणाही एका व्यक्तीच्या चरणी अर्पण करू नका की जे राष्ट्राच्या हिताच्या विरोधी जाऊ शकतं, ते व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या विरोधी जाऊ शकतं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनातला पुढचा पैलू सांगताना मी असं म्हणेल की त्यांच्याकडून शिकण्यासारखी आणखी एक महत्वाची बाब आहे आणि ती म्हणजे कृतिशीलता. बाबासाहेब फक्त स्वप्न बघून थांबले नाहीत, बाबासाहेब फक्त बाता मारून थांबले नाहीत. आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण हॅपी न्यू इयरच्या पहिल्या दिवशी वहीच्या पानावर लिहितो वर्षाचे संकल्प. आता मला म्हणजे आमच्यासारखे लिहिणार की आता मी 5 किलो वजन कमी करणार, महिन्याला 1 किलो कमी करणार, किंवा मी असं असं करणार, तसं तसं करणार. मुलं बऱ्याच वेळा लिहितात की आता मी याचा अभ्यास करेल, मी त्याचा अभ्यास करेल. आणि 1 जानेवारीला मॉर्निंग वॉकवाल्यांची गर्दी तर असते रस्त्यावर, म्हणून भल्या माणसांनी बाहेर पडू नये असं म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारांमधून एक आपण बाब प्रामुख्यानं घेणं गरजेचं आहे की ते केवळ स्वप्न बघत थांबलेले नाहीत, गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आणि हा दोष आहे आपला. म्हणजे क्रीडा स्पर्धेला एकदा आम्ही आमची टीम घेऊन जात होतो. कधी मी क्रीडा स्पर्धेचा प्रमुख राहिलो नाही, परंतु आमचे सर नव्हते म्हणून मला जायचं होतं ते टीम घेऊन. आणि मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला की उद्या आपल्या पनवेलला स्पर्धा आहेत, आपल्याला जायचं आहे. त्या टीमवर जी मुलं होती ना कबड्डीमध्ये आपल्या टीम मधली, भावा उद्या राडा करायचा आहे, भावा असं करायचं आहे, भावा आपलं नाव झाला पाहिजे, भावा असं, म्हणजे रात्रभर गप्पा मारत बसले. असं वाटावं की हे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून आणतील की काय, अशा त्यांच्या बाता होत्या. आणि मलाही वाटलं की पोरांची तयारी जबरदस्त दिसते, आपल्याला जाऊ आपण सेमीफायनल फायनल पर्यंत तरी जाऊ, अशा विश्वासानं गेलो. आणि तिथं गेल्यानंतर हे आपली धाड धिप्पाड पोरं भावा भावा करत अशी मैदानात उड्या मारत होती आणि समोर अशी टिल्लू पिल्लू पोरं होती. त्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला बाहेर काढलं. म्हणजे व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवर गप्पा मारणं किंवा केवळ बाता मारणं याच्यानं तुमची स्वप्न, तुमची उद्दिष्ट पूर्ण होणार नाही आहेत. तुम्ही पलंगावर मस्त पडलाय आणि म्हणताय की मला तहसीलदार होणार आहे, मी कलेक्टर होणार आहे, मी पोलीस होणार आहे. पोलीस व्हायचं असेल तर मैदानात तुम्हाला घाम गाळावा लागणार आहे. कलेक्टर व्हायचं असेल तर आयुष्यातल्या अनेक सुखाच्या क्षणांचा त्याग करावा लागणार आहे. आयुष्यातली 5-5, 7-7 वर्ष तुम्हाला अक्षरशः समाजापासून स्वतःला अलिप्त ठेवून काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, तेव्हा ध्येयाला गवसणी घालता. बाबासाहेब असंच म्हणाले असते, मला बॅरिस्टर व्हायचे, घरात झोपून होऊ शकले असते का? नाही. मला DSC घ्यायचे नाही, त्याच्यासाठीचे कष्ट घेण्याची तयारी त्यांची होती. आणि म्हणून पावाचा एक तुकडा खात 18 तास त्यांनी अभ्यास केला. तुम्हाला 1 तास बसवलं तरी डोकं गरगरतं, त्याची 50 मिनिटं ऐकण्याची क्षमता नाही आहे. आणि तुम्हाला जीवनामध्ये जर काही व्हायचं असेल तर तुमचा कान चांगला पाहिजे, तुम्हाला चांगलं ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. म्हणजे मी 4-4, 5-5 तास सहज बोलू शकतो, तसंच 7-7, 8-8 तास सहज ऐकू पण शकतो. ही क्षमता मी माझ्यामध्ये विकसित केली, म्हणून 4 गोष्टी मी सांगू शकतो, बोलू शकतो आणि कुणासमोर जाऊ शकतो. हे जर तुम्ही नाही स्वतःमध्ये विकसित केलं तर तुमचा येणारा काळ अतिशय वाईट असणार आहे. आणि त्याला तुमचे आई वडील, त्याला तुमचे शिक्षक, त्याला तुमचं गाव कोणी जबाबदार असणार नाही, त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात. आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी 2-1 मुद्दे मी मांडेल आपल्या समोर. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे मित्र की तुम्हाला जीवन जगत असताना आपण का शिकतो आहोत हा प्रश्न पडला पाहिजे.
कशासाठी आपण शिकतो आहोत हा प्रश्न पडला पाहिजे. बाबासाहेबांना ज्या ज्या वेळी विचारलं गेलं की तुम्ही या पदव्या का घेतायत, का शिकतायत, त्यावेळेस बाबासाहेबांचं असं उत्तर असायचं की मला माझ्या समाजाचा विकास घडवायचा आहे, मला माझ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि म्हणून मी शिकतोय. मला मोठी अधिकाराची जागा पाहिजे, मला पगाराची जागा पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवून बाबासाहेब शिकले नाहीत. आणि म्हणून BBC लंडनला 3 सप्टेंबर 1954ला पत्रकारांनी एक प्रश्न त्यांना विचारला की बाबासाहेब तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय आहे हो. त्यावेळेस बाबासाहेबांनी असं सांगितलं की बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात की बाबासाहेब तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय आहे. मी त्यांना 3 शब्दांमध्ये उत्तर देतो, ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझ्या जगण्याचा आधार आहे, हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. बाबासाहेब इथं थांबत नाहीयेत. बाबासाहेब पुढे जाऊन असं सांगतात की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं तत्व मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं आहे, परंतु मी त्या लोकांना सांगू इच्छितो की हे मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं नाही आहे, तर याच देशातल्या बुद्धांच्या तत्वज्ञानातून मी ते घेतलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याचा विचार मांडत असताना बाबासाहेबांनी कधीही केवळ राष्ट्राच्या स्वातंत्र्याला महत्व दिलेलं नाही आहे, तर ते त्यांनी महत्व देताना इथं व्यक्तीच्या स्वातंत्र्याला सुद्धा महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टीने ते असं म्हणतात की केवळ इंग्रजांचा युनियन जॅक खाली आणणं म्हणजे भारत स्वतंत्र झाला असं समजणं नव्हे. जर या देशातल्या कोट्यावधी लोकांना एक वेळचं अन्न मिळत नसेल, त्यांना सकस पाणी मिळत नसेल, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल, त्यांना चांगलं आरोग्य मिळत नसेल, तर केवळ भारत स्वतंत्र होऊन उपयोगाचं नाही आहे, कारण हा देश, या देशातला व्यक्ती स्वतंत्र झालेला नाही आहे. आणि म्हणून या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार आपल्या मनामध्ये अंतर्भूत झाला पाहिजे. समतेच्या तत्वाला बाबासाहेब तेवढंच प्राधान्य देतात. बाबासाहेबांनी जेवढे विषमतेचे 10 अनुभव घेतले, त्या 10 अनुभवांचा आपण जर संदर्भ बघितला, एकच उदाहरण मी देईल की ज्यावेळेस वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक प्रश्न विचारतात की बाळांनो अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला दिसत नाही आहे, दिसते परंतु तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला ती वस्तू दिसते डोळ्याने परंतु तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाहीत, त्यावेळेस बरीच मुलं म्हणतात की तो दूरचा चंद्र आम्हाला दिसतोय परंतु आम्ही त्याला स्पर्श करू शकत नाहीत. काही जण बोलतात दूरचा डोंगर आम्हाला दिसतोय परंतु आम्ही त्याला स्पर्श करू शकत नाहीत. बाबासाहेब म्हणतात तो थंड पाण्यानं भरलेला माठ मला दिसतोय परंतु मी त्याला स्पर्श करू शकत नाही. बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांनी फार मोठी मानाची जागा त्यांना दिली, परंतु तिथे त्यांना जातीमुळे राहण्याची एक साधी खोली मिळत नव्हती, म्हणून जात लपवून ते एका खोलीमध्ये राहिले. 3-4 दिवसांनी ज्यावेळेस त्यांना समजलं की बाबासाहेब अस्पृश्य जातीतले आहेत, रात्रीच त्यांना खोली सोडायला भाग पाडलं. आणि बाबासाहेब स्टेशनच्या बाहेर ज्या ठिकाणी रडले उक्साबुक्शी, आज त्याला संकल्प भूमी म्हणून तिथं ओळखलं जातं. आज तिथं मोठं स्मारक झालेलं आहे. म्हणजे बाबासाहेब ज्या ठिकाणी रडले की मला माझ्या जातीमुळे इथं साधं राहायला जागा मिळत नाही आहे, त्या रडलेल्या जागेला आज संकल्प भूमी म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जातात आणि एक संकल्प जीवनामध्ये घेताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे संकल्प उभारायचे असतील तर पहिल्यांदा आपण आपल्या सभोवताल समतेच्या तत्वाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ही जी समता आहे, ही समता समतोलनाच्या पातळीवर आणण्याची प्रक्रिया आहे. या देशामध्ये लिंगभावाच्या आधारावर, या देशामध्ये जातीच्या आधारावर, या देशामध्ये धर्माच्या आधारावर, या देशामध्ये भाषेच्या आधारावर ज्या पद्धतीचे भेदभाव केले जातात, अशा पद्धतीची कोणतीही भेदभावाची प्रक्रिया बाबासाहेबांना मान्य नव्हती. तिसरं महत्वाचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आहे बंधुत्वाचं तत्व, बंधुभावाचं तत्व. आणि बंधुभाव कधी निर्माण होतो? ज्यावेळेस आपल्यामध्ये समान सुखाची आणि समान दुःखाची भावना निर्माण होईल. जर समान सुखाची आणि समान दुःखाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली नाही तर आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण होऊ शकत नाही. भारत गुलाम का झाला? त्याचं महत्वाचं कारण होतं भारतीयांमध्ये बंधुभावाच्या भावनेचा असणारा अभाव. एकच उदाहरण देईल. पानिपत तुम्हाला माहिती आहे, मराठ्यांचं पानिपत झालं. त्या युद्धामध्ये आपले असंख्य लाखो लोक मारले गेले.
त्याच युद्धातला एक प्रसंग आहे की पानिपतच्या सैन्य समोरासमोर होतं, अब्दालीचं सैन्य आणि पेशव्यांचं सैन्य. त्यावेळेस अब्दाली एक दिवशी मराठ्यांच्या सैन्याचं निरीक्षण करत होता आणि त्याला असं दिसलं की तिथं वेगवेगळे भटारखाने आहेत आणि ते भटारखाने का आहेत तो आपल्या सेनापतीला विचारतो आणि त्यावेळेस सेनापतीचं उत्तर देतो. तो असं म्हणतो की ह्या सैन्यामध्ये, मराठ्यांच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत आणि ते इतरांचं अन्न बनवलेलं खात नाहीत. त्यावेळेस अब्दालीच्या चेहऱ्यावर एक स्मित येतं आणि तो असं म्हणतो की जो लोग साथ में खाना खा नहीं सकते वो साथ में लड़ भी नहीं सकते. आणि त्याच्यामुळे आपला तिथे पराभव झाला. मराठे कापले जात असताना तिथं राजपूत बाजूला होते, तिथं जाट बाजूला होते, तिथं शीख बाजूला होते, परंतु क्रिकेटचा मॅच बघावा तसं ते युद्ध बघत होते, कारण मराठ्यांना ते आपला भाऊ मानत नव्हते. त्यांच्यामध्ये ती बंधुभावाची भावना निर्माण झालेली नव्हती. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत एक राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून आपण जे शिक्षण घेतो आहोत त्या शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट असावं आपल्या व्यक्तित्वामध्ये स्वातंत्र्याच्या प्रती, समतेच्या प्रती, बंधुत्वाच्या प्रती एक बांधिलकी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि बांधिलकी आपल्यामध्ये निर्माण झाली तर मग आपण बाबासाहेबांना अपेक्षित असणारा राष्ट्र उभारणीचा कार्यक्रम आपल्या हाती घेऊ शकतो, त्याच्यासाठी योगदान देऊ शकतो. आणि एक शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचं एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं. अल्बर्ट कामू नावाचा एक तत्वज्ञ आहे, तो असं म्हणतो की महान व्यक्ती महान अशा उद्दिष्टासाठी आपलं जीवन समर्पित करतो. बाबासाहेबांच्या जीवनातलं महान उद्दिष्ट काय होतं तर त्यांच्या जीवनातलं एक महान उद्दिष्ट असं होतं, विषमताधिष्ठित भारतीय समाजाची समताधिष्ठित पायावर उभारणी करणं हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्यभर आंदोलनं केली, त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्यभर चिंतन केलं, त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्यभर संशोधन केलं, त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्यभर लेखन केलं, त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये काम केलं. आणि स्वतःला जवळजवळ त्यांना 13 प्रकारचे आजार होते, मधुमेहानं ते ग्रासलेले होते, त्यांचा एक हात काम करत नव्हता. अशा काळात सुद्धा त्यांनी 18 तास जागून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचं काम केलं आणि या देशाच्या राष्ट्र उभारणीला आपलं सर्वस्व योगदान दिलं. अशा बाबासाहेबांच्या प्रती विनम्र अभिवादन व्यक्त करत आपण आपल्या जीवनाची उभारणी करताना एका गोष्टीच्या माध्यमातून एकच मेसेज आपल्याला देईल की एका गावामध्ये एक आजोबा राहायचे आणि ते त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना कळतं अशी त्यांची एक आख्यायिका होती, त्यांची ख्याती होती. आपल्यासारखी काही मुलं असं ठरवतात की त्या आजोबांना आपल्याला खोटं पाडायचं आहे, काही करून त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि मग त्याच्यासाठी ते काय करतात तर त्याच्यासाठी ते एक युक्ती करतात, एक चिमणी हातामध्ये घेतात आणि ते असं ठरवतात की आपण आजोबांकडे जायचं आणि विचारायचं, बाबा आमच्या हातामध्ये काय आहे. ते अर्थात त्यांना चिमणी दिसेल, ते काय आहे तर ते बोलतील एक पक्षी तुमच्या हातामध्ये आहे. मग आपण त्यांना विचारायचं की हा कुठला पक्षी आहे, मग ते उत्तर देतील हा चिमणी हा पक्षी आहे. मग त्यांना आपण विचारायचं की हा जिवंत आहे की मेलेली आहे, तर मग ते जर बोलले ही जिवंत आहे तर आपण तिला मारून टाकायचं आणि ते जर बोलले ही मेलेली आहे तर आपण तिला जिवंत सोडून द्यायचं. असं ठरवून ते जातात, विचारतात आजोबांना, आजोबा हे आमच्या हातामध्ये काय आहे. ते बोलतात कुठला तरी पक्षी आहे. मग ते पुढचा प्रश्न विचारतात, आजोबा हा कुठला पक्षी आहे. ते बोलतात हा चिमणी हा पक्षी आहे. आणि मग तिसरा प्रश्न ते विचारतात की हा जिवंत आहे की मेलेली आहे. आजोबा थोडा वेळ शांत बसतात आणि मग बोलतात की बाळांनो ते तुमच्या हातामध्ये आहे, त्याला जिवंत ठेवायचंय की मारायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं भविष्य तुम्हाला मारायचं आहे की जिवंत ठेवायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. ना ते शिक्षकांच्या हातामध्ये आहे, ना ते तुमच्या पालकांच्या हातामध्ये आहे, ना तुमच्या त्या कुठल्या नातेवाईकांच्या हातामध्ये आहे. हा एक संकल्प, हा एक विचार, हे एक बीज बाबासाहेबांच्या या विचारांमधून आपण घेतलं तर या दिवसाचं साफल्य झालं असं आपल्या सर्वांना वाटेल. मला आपण ऐकलं, मला इथे परत एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि
थांबतो. जय हिंद, जय भारत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.